अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी वुमन्स डे साठी ज्या सिरीज सुरू केलेल्या आहेत, आज आपण पाहणार आहोत त्याचा 4th एपिसोड. आणि या एपिसोडसाठी आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर नंदिनी देसाई. सो मी MBA ला असताना त्या माझ्या लेक्चरर होत्या, त्याचसोबत त्या माझ्या मेंटॉर सुद्धा होत्या आणि याच काळात त्यांनी आपली PhD सुद्धा पूर्ण केलेली आहे. आता हेच नाही, ते एक नवीन फेदर आपल्या क्राऊनवर लावण्यासाठी तयार आहेत. सो त्यांनी एंट्री केली आहे फूड इंडस्ट्रीमध्ये आणि सुरू केलंय आपलं एक नवीन रेस्टॉरंट ज्याचं नाव आहे यम्मा स्वामी. मी नक्कीच असं म्हणेन की शी इज अ वुमन विथ मल्टिपल क्राउन्स. सो माझ्याकडे काही सेन्सिटिव्ह प्रश्न आहेत, सो मला वाटलं की त्या या प्रश्नांसाठी बेस्ट राहतील. सो चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांची काय मतं आहेत ते पाहूया. हाय नंदिनी मॅम. हॅलो, हाऊ आर यू? आय एम गुड. तुम्ही कशा आहात? एकदम छान आहे. आणि काय चाललंय सध्या? आफ्टर DY Patil now I joined Yamma Swami. It's my own venture. We have started settling down. आणि छान मस्त चांगलं चाललंय. अरे वा. नेक्स्ट क्वेश्चन इज की हाऊ वुड यू स्पेंड नंदिनी डे? म्हणजे सपोज एक दिवस आहे जिथे तुम्ही रिलॅक्स, पॅम्पर, फन करू शकता, तुम्हाला हवं तसं ते करू शकता, तुम्ही काय करताल? गिव्हन अ चॉईस, मला माझ्या फार्म हाऊसला जायला आवडतं, नेचरच्या खूप जवळ. आणि फार्म हाऊसवरच्या किचनमध्ये मला स्वतःला माझ्या फॅमिली सोबत कुकिंग करायला खूप आवडेल. दॅट इज अ स्पेशल नंदिनी डे. आय वॉन्ट टू स्पेंड इट देअर. आणि खूप छान स्वयंपाक म्हणजे चुलीवरचं आणि खूप असं गावातलं साधं आयुष्य आणि जे खूप नेचरशी खूप कनेक्टेड असेल, तिथल्या लोकांच्यात कनेक्टेड असेल आणि निसर्गाची संलग्न व्हायला मला नक्कीच आवडेल. तो एक नंदिनी डे असेल, स्पेशल नंदिनी डे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता आपल्याला सपोज डे टू डे लाईफमध्ये जेंडर इक्वॅलिटी हवी आहे मुलींना बेसिकली, तर ही जेंडर इक्वॅलिटी अचीव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो? खूप चांगल्या घरांमध्ये म्हणजे दिस इज अ गुड ट्रेंड, जसं आपण आता पण आधी पण बोललो की इक्वॅलिटी समवॉट वी अचीव. नाव इट इज अ टाइम टू थिंक अबाउट इक्विटी. नाव तुम्हाला विचारशील की इक्वॅलिटी आणि इक्विटी मध्ये फरक काय? इक्वॅलिटी म्हणजे समानता, की तुम्ही दोघांना समान राईट्स द्या. म्हणजे पण मला असं वाटतं या समाजात इक्विटीची गरज आहे. इक्विटीची गरज आहे म्हणजे वी शुड बिल्ड ॲज अ टीम. हे नातं यातून एक खूप सुंदर बनवायचं असेल किंवा एका स्त्री आणि पुरुषामध्ये नातं, तर इक्विटी ही खूप महत्वाची आहे. जसं मला असं वाटतं की मी आणि माझा हजबंड संजय हे दोघं जण वी फॉलो दॅट, की जे ऑफकोर्स तो वेगळा आहे, मी वेगळा आहे. वी अंडरस्टँड की वी आर डिफरंट. आमचे दोघांचे प्लस वेगळे आहेत, आमच्या दोघांचे मायनस वेगळे आहेत. तर त्याचे प्लस आहेत ते आहेत, माझे प्लस आहेत ते माझे प्लस आहेत. तर जे आमचे मायनस पॉईंट्स आहेत त्याचे मायनस पॉईंट, तर तिथे मी स्ट्रॉंग पॉईंट बनून त्याला सपोर्ट करते, करायला पाहिजे. आणि माझे जे मायनस आहेत, जसे मी की इम्पल्सिव्ह आहे किंवा मी इम्पल्सिव्ह मध्ये सगळं चालू, की खूप लवकर बोलते, खूप लवकर डिसिजन घेते, मला खूप फास्ट सगळं करायला स्पीड आवडतो आणि ह्या गोष्टी आवडतात. बट ही इज व्हेरी सटल अँड काम अँड ही ऑलवेज टेक टाइम टू टेक डिसिजन. सो वी कॉम्प्लिमेंट each other. So that kind of equity or complimenting each other, that is the need of our. Like त्याच्याकडे जे कमी आहे तिथं मी त्या प्लस होऊन घ्यायला पाहिजे, माझ्याकडे जे कमी आहे तिथं त्यांनी प्लस होऊन घ्यायला पाहिजे. सो दॅट्स वाय आय ऑलवेज बिलीव्ह इन इक्विटी, नॉट इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे समानता, की ठीक आहे तुला पण भांडायचंय, मला पण भांडायचंय आणि आम्ही दोघं पण भांडतोय. सो इक्वॅलिटी is not a good term if you want to share good relationship with anybody. Okay, so next question. आता तुम्ही इतका सक्सेसफुल आहात करिअरमध्ये, तर आम्हाला एक सजेशन हवं आहे की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे की आपल्या करिअर एस्पिरेशन सुद्धा लिमिट नाही झाल्या पाहिजे किंवा कॉम्प्रोमाइज नाही झाल्या पाहिजे while fulfilling our family duties. I think I'm the right person to answer this question. Why? Because मला हे सांगायला आवडेल की माझं लग्न झाल्यानंतर, म्हणजे लग्न झालं त्यावेळी मी फक्त MBA कम्प्लीट करत होते. आय एम परस्युइंग माय MBA. सो माझ्या मिस्टरनी मला फुल सपोर्ट केला. फर्स्ट ऑफ ऑल माझ्या पूर्ण फॅमिलीनी मला खूप सपोर्ट केला. आणि मी माझ्या आईकडे राहून, लग्नानंतर आईकडे राहून माझं MBAची डिग्री पूर्ण केली. मे बी 2 or 3 months लास्ट सेमिस्टर राहिलं होतं. त्याच्यानंतर मी शिफ्टेड इथं पुण्याला. पण आय वॉज नॉट वर्किंग. माझी दोन्ही मुलं होईस तो मी काहीही केलं नाही ॲज फॉर अ करिअर.
लाईक आय विल स्टे बॅक. फॅमिलीकडे बघायला आमच्या दोघांपैकी एक कोणतरी हवं होतं. सो आय ऑलवेज गिव्ह प्रेफरन्स टू माय फॅमिली अँड माय किड्स. त्याच्यानंतर मला जेव्हा दुसरा मुलगा 6 वर्षाचा झाल्यानंतर मला असं वाटलं की नाव दिस इज द राईट टाईम. म्हणजे माझ्या करिअरमध्ये 10 वर्षाचा ब्रेक आहे. म्हणजे मी माझं MBA झाल्यानंतर मी 10 वर्षाचा ब्रेक घेतल्यानंतर मी आय जॉईन DY पाटील ॲज अ प्रोफेसर. सो ठीक आहे, टाइम बिईंग जर तुम्हाला ते सोडायला लागलं तर तुम्ही सोडा आणि आपण सोडायचं. सो मी ते 10 वर्ष सोडले आणि त्याच्यानंतर मी माझ्या फॅमिलीला कन्व्हिन्स केलं की नाव दिस इज द टाईम, मला करायचंच आहे. म्हणजे मला करायचंच आहे. सगळ्या फॅमिली मेंबर्सनी पण हे जाणून घेणं फार 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 गरजेचं आहे. म्हणजे मी असे फॅमिली बघितलेत की त्यांना त्यांच्या कम्फर्टसाठी त्यांच्या घरातल्या लोकांनी किंवा मुलींनी कामं नाही करायला पाहिजे. म्हणजे त्यांना जेवण गरम लागतं आणि चपाती मला गरमच लागते अँड टू पॅम्पर देम और somebody should be there. So it should not be like that. की तुम्ही तुमच्या घरातल्या एका व्यक्तीचं पॅशन आणि घरातल्या एका व्यक्तीचे केपॅबिलिटीज ओळखायला पाहिजेत अँड देन यू नीड टू सपोर्ट हर फुल हार्टेड युअर होल हार्टेड. तुम्ही तुमच्या एका हाऊसवाईफच्या रोलमधून एका प्रोफेशनलच्या रोलमध्ये जात असता. सो विच डिमांड्स लॉट ऑफ करेज, कॉम्प्रोमाइजेस अँड फुल सपोर्ट फ्रॉम युअर फॅमिली. 10 वर्षानंतर मी जेव्हा जॉईन केलं त्याच्यानंतर 5 वर्षानंतर मी MPhil केलं. म्हणजे इथून मी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरला जाऊन येऊन आय अचीव माय MPhil. देन आय डन माय PhD. यू नीड टू सेट युअर प्रायोरिटीज की तुम्हाला आता काय करायचं आहे आणि आता कशाची गरज आहे. सो वेन देर इज अ टाइम वेर देर इज अ नीड टू गिव्ह प्रायोरिटी टू युअर करियर, ऑफकोर्स यू शुड गिव्ह 100% टू युअर करियर. So at that time you should forget your family. Sometimes late night working or late hour working and then you are traveling, you are studying, you need to work midnight, you know. So your family should support and at that time you should forget your family. म्हणजे त्यावेळी माझ्या मतं माझा मुलगा रडतोय, माझी हस्बंडला काहीतरी आता गरमच हवंय, तर त्याला जेवायलाच वाढायचंय. सो असं नाही. म्हणजे काही वेळी मला असं म्हणायचं की काही वेळा तुम्हाला इकडे जास्त करावं लागतं तुमच्या करिअरमध्ये, ज्यावेळी तुम्हाला थोडंसं फॅमिलीला सेटबॅक होतो. कधी कधी तुमच्या फॅमिलीला प्रायोरिटी द्यायची असते तेव्हा तुमच्या करिअरमध्ये सेटबॅक होतो. सो व्हॉट आय पर्सनली फील इज लाईक यू नीड टू प्रायोरिटाईज युअर थिंग. नथिंग इज आता संपलं आणि आता टू लेट आणि आता मी कसं करणार. ओके, आता एक सेन्सिटिव्ह क्वेश्चन आहे जरासा, की काही मुली असतात ज्यांना लग्नानंतर घरात नीट वागवलं नाही जात किंवा रिस्पेक्टने वागवलं नाही जात आणि मग त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे का किंवा पुढे लाईफमध्ये पुढे जायला हवं? कारण अशा मुलींना बहुतेक सोसायटी असंच सांगते की संसार टिकवला पाहिजे. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूपच अवघड आणि खूपच सेन्सिटिव्ह क्वेश्चन. मी आधी तर पहिलं सगळी गोष्ट जी मी माझ्या मुलांना कायम सांगते की लग्न म्हणजे रोजी पिक्चर नाहीये. इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी आणि तुम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी मेंटली इमोशनली तयार पाहिजे, तरच तुम्ही त्या नात्यात जा. जर नसेल यू होल्ड बॅक, थांबा. खूप काही बदल मुलींसाठी तर 100% सगळंच बदलतं. पण म्हणजे मग त्यावेळी आपल्याला असा विचार करणं भाग आहे की मला काय बदलायला आणि किती बदलायला लागतंय. बदलायला तर लागणारच आहे आणि ते तुम्ही एकटे बदलत नसता. तुमच्याबरोबर तुमची फॅमिली, तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमचा नवरा पण बदलतो आणि त्याला बदलावं लागतं. नवऱ्यासाठी पण किंवा त्या मुलासाठी पण तो एक मोठाच चेंज आहे. त्याचा रोल पण खूप डिफिकल्ट आहे. जेवढं मला माझ्या जुन्या पिढीकडनं शिकवलं गेलं आणि जे संस्कार आमच्यावर केले गेले की म्हणजे लग्न हे टिकवण्यासाठीच असतं. खरंच लग्न हे खूप एक छान संस्था आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये खरंच खूप प्रेम, सिक्युरिटी, सेफ्टी आणि खूप साऱ्या गोष्टी मिळत असतात, समाधान आहे. पण जसं तू म्हणतेस की व्यवस्थित वागवलं जात नाही, तर प्रत्येक मुलींनी असं मला वाटतं की शांतपणे बसून विचार केला पाहिजे म्हणजे काय आणि मी कॉम्प्रोमाइज करू शकते का. आणि तिने असं ठरवलं पाहिजे की मला कुठल्या गोष्टीवर कॉम्प्रोमाइज करायला चालेल, आवडेल. म्हणजे मुलींनी थोडे दिवस थोडा वेळ दिला पाहिजे टू एक्सप्लोर
आणि टू एस्टॅब्लिश दॅट रिलेशनशिप. अगदी काही मुली असं मी बघितलं की छोटे छोटे कारणं असतात, खूप छोटी कारणं, की माझ्या आईकडे असं होतं, मी असं कधी केलं नाही, मला असं कोणी बोललं नाही, जाऊ दे आता माझं नाही पटत. सो सिली रिझन्स साठी जर तुम्ही विचार करत असाल की आता मला पटणार नाहीये किंवा मी ते कॅरी आउट करू शकत नाही, तर फॉल्ट इज विथ यू डेफिनेटली. आणि तसं ते नाही करायला पाहिजे. त्या छोट्या कारणांसाठी तुमचं ते रिलेशन नाही मोडलं पाहिजे. जर ते खरंच खूप मोठं असेल, खूप जास्त वेगळ्या तऱ्हेचे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागत असतील, खूप जेन्युइन प्रॉब्लेम असतील, तर यू कॅन डिस्कस विथ युअर पेरेंट्स ऑफकोर्स आणि तुमचे इनलॉज. या दोघांची डिस्कशन झाल्यानंतर तुम्ही काउन्सिलर्सची मदत घेऊ शकता, जे की आपल्या समाजामध्ये फार अवघड गोष्टी असतात. की काउन्सिलरकडे गेले म्हणजे खूप काहीतरी प्रॉब्लेमच आहे. इट्स नॉट लाईक दॅट. देर आर सायकोलॉजिस्ट दोज हू कॅन वर्क, देर आर सेक्सुअलॉजिस्ट जर काही सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील किंवा असे खूप कॉम्प्लिकेटेड इश्यूज असू शकतात जे बाहेर तुम्ही सरफेस लेवलला येऊ शकत नाही. तुम्ही दोघं जण जाऊन एखाद्या काउन्सिलरला भेटून की काय प्रॉब्लेम आहे, दे आर एक्सपर्ट इन दॅट. सो तुम्ही सगळे प्रॉब्लेम त्यांच्याशी बोलू शकता. आणि मला असं वाटतं की व्यवस्थित बोलून, व्यवस्थित वेळ देऊन मग तुम्ही त्याच्यावर त्या जे काही आपले प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करा. आणि अगदीच नाही झालं, असं काहीच नाही जगामध्ये जे अशक्य आहे. म्हणजे आपल्याला थोड्या वेळासाठी असं वाटतं की नाही मला आता इथून जायलाच पाहिजे. सो यू टेक युअर टाइम. असं नाही आहे की तुम्ही लगेचच रिॲक्ट करायला नाही, यू शुड ऍक्ट. आणि जर तुम्ही खरंच एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर तुम्ही छोट्या गोष्टीसाठी ते रिलेशन नाही सोडलं पाहिजे. पण ऍट द सेम टाइम खूप मेजर इश्यू असेल जे तुमच्या अस्तित्वावरच आलं तर मात्र इट इज ऑलवेज बेटर टू लीव अँड कम आउट ऑफ दॅट रिलेशनशिप अँड देन यू कॅन थिंक ऑफ और यू कॅन एक्सप्लोअर. पण त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा फायनान्शियली इंडिपेंडन्स जो म्हणतो तो असायला पाहिजे. बट ऍट द सेम टाइम मी असं पण बघितलं की तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट आहात त्याचा एक मिसकन्सेप्शन मुलींच्या डोक्यात आहे की माझा तुझ्यापासून काही अडत नाही. आतापर्यंतच मॅरेज सक्सेसफुल व्हायला किंवा विवाह सक्सेसफुल व्हायचं कारण म्हणजे आपल्याला एकमेकांची गरज आहे होती. मी माझ्या आईचं बघितलं की बाबा तुला पैशासाठी किंवा अजून कुठल्या बऱ्याचशा गोष्टींसाठी, इमोशन्ससाठी, इमोशनल सपोर्टसाठी, सिक्युरिटीसाठी, सेफ्टीसाठी, समाजात एक मानाचं स्थान वगैरे 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 जे काही सो कॉल्ड कॉन्सेप्ट होत्या त्याच्यासाठी नवऱ्याची गरज होती. आत्ताच्या मुली ज्या बाहेर पडतात, ज्यांच्याकडं फायनान्शियल इंडिपेंडन्स येतो, त्यांना त्याची गरज लागत नाही. म्हणजे माझ्याकडे पैसे आहेत आणि मी डिसिजन्स घेऊ शकते. पण मला कायम असं वाटत आलंय की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. त्याचा स्वाभिमान आणि अभिमान तुमच्याजवळ असलाच पाहिजे की मी एक व्यक्ती आहे, मी एक माणूस आहे आणि यू आर युनिक. सो डोंट कॉम्प्रोमाइज ऑन सर्टन थिंग्स, बट ऍट द सेम टाइम मला हे पण कळलं पाहिजे की कुठल्या गोष्टीवर मी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. कारण विचारातले मतभेद असू शकतात. सासू सासऱ्यांनी वेगळ्या एरामधनं किंवा वेगळ्या गोष्टी त्यांचं एक वेगळं जग आहे, त्यांचे एक्सपोजर लिमिटेड आहे, त्यांचं थॉट प्रोसेस लिमिटेड आहे. इट इज युअर टाइम टू build and bind that family. It will take some time. It will take lot of efforts, lot of compromises, पण आणि lot of strength of course. पण तुम्हाला छान मित्र-मैत्रिणी, आजूबाजूचे लोक आणि मला असं वाटतं की त्यावेळी त्या कठीण काळात तुमचे पेरेंट्स तुमच्या बरोबर असायला पाहिजे, तुमचे मित्र-मैत्रिणी तुमच्या बरोबर असायला पाहिजे. आणि जर नसतील तर जसं मी सांगितलं की जे प्रोफेशनल्स आहेत बाहेरच्या जगात, तर तुम्ही त्यांची डेफिनेटली मदत घेऊ शकता विना संकोच. अँड देन यू टेक युअर डिसिजन. सो ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम तुम्हाला कधीच आयुष्यात रिग्रेट नाही वाटणार ते नातं तोडल्याबद्दल, किंवा रिग्रेट पण नाही वाटणार की ते नातं मी का कॅरी फॉरवर्ड केलं आतापर्यंत, मी का ते उगाच पुढे ढकलत आहे, उगाच चाललंय म्हणून चालवायचं असं पण नाही पाहिजे, नक्कीच नाही पाहिजे. म्हणजे फक्त बाई आहे म्हणून तुम्ही तुम्हाला तसंच वागवत आलं तर मी तसंच वागवेन. So say big no to this kind of situation. But take wise decision. Okay. And informed decisions. आता मला सांगा, ह्याच्यात जर सपोज कोणी असं असेल जे फायनान्शियली इंडिपेंडेंट नसेल, स्त्रिया. कारण मी जेव्हा लहान होती तेव्हा मी पाहिलं होतं एका स्त्रीला बाहेरून एका पुरुषाने येऊन ती बाहेर उभी होती म्हणून घरात घेऊन मारलं होतं आणि ती थोड्या वेळाने घरातलं काहीतरी काम करत होती. नॉर्मली असं की काही झालंच नाही. आणि मी तिला विचारलं तर ती म्हणाली की मी माझ्या आई बाबांकडे नाही जाऊ शकत.
सो अशा स्त्रियांसाठी काय वाटतं तुम्ही की आपण काय करू शकतो? मला खूप वाईट वाटतं. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हे प्रॉब्लेम अशिक्षित कपलमध्ये आहेत की मारणं किंवा मारणं, असं नाहीये. मी खूप वेल एज्युकेटेड कपल्समध्ये हे प्रॉब्लेम बघितलं. फॉर्च्युनेटली आपण आपल्या घरात असं कधी पाहिलं नाहीये. पण अजूनही एक खूप समाजाचा मोठा हिस्सा आहे जिथे स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन असाच आहे की म्हणजे नवरा आहे तो मारणारच. एका मुलीच्या पाठीमागे जेव्हा तिचे आई वडील खूप जबरदस्त ताकदीने उभे असतात तेव्हा त्या मुलीला कुणीही हात लावू शकत नाही किंवा तिच्याकडे कुठल्याही वाईट नजरेने कुणीही बघू शकत नाही. त्यामुळे पेरेंट्स आणि ऑफकोर्स सिबलिंग्स, भाऊ बहीण, ही आपली स्ट्रेंथ, एकमेकांना आपण त्यांना स्ट्रेंथ देणं गरजेचं आहे. अजून एक समाजाचा सीन असा पण आहे की ज्यामध्ये मुलींना असं सांगितलं जातं किंवा शिकवलं जातं की ठीक आहे तुझं नाही पटलं तर तू सोडून दे की तू ये. पण जसं मी म्हटलं की आई वडील आहेत, तर आई वडील आहेत इन द सेन्स की इमोशनल सपोर्ट आहे, एक बॅकअप आहे की मुलींना असं वाटलं पाहिजे की मी माझ्या आईकडे कधीही परतून जाऊ शकते किंवा मी तेवढं आमच्यात रिलेशन आहे की ते मला समजून घेते. थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या सेन्सिटिव्ह गोष्टींवर बोललात आणि तुमचं पर्स्पेक्टिव्ह सांगितलात. आता मला सांगा, वुमन्स डे साठी सगळ्या स्त्रियांना काय मेसेज असेल तुमचा? सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला असं वाटतं की स्वतःचं कॅरेक्टर हे खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर असलं पाहिजे. तुम्ही एवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे की लोकांनी तुमच्याकडे बघताना विसरलं पाहिजे की तुम्ही एक स्त्री आहात, तुम्ही एक व्यक्ती आहात म्हणून त्यांनी बघितलं पाहिजे आणि तसा रिस्पेक्ट आपल्याला मिळाला पाहिजे. आणि तुमच्याकडे बघताना नजरच अशी गेली पाहिजे की तुम्ही प्रोफेशनली खूप स्ट्रॉंग आहात, तुम्ही व्यक्ती म्हणून खूप स्ट्रॉंग आहात आणि मग नंतर त्यांनी तुम्हाला एक स्त्री म्हणून बघितलं पाहिजे. बी कॉन्फिडेंट आणि यू बी आन्सरेबल टू युअर सेल्फ. वी आर ब्लेस्ड. Definitely we are a super power breed, a super creation of God. We have our strong points. छानच राहिलं पाहिजे एका स्त्रीने. तिने छान दिसलं पाहिजे, तिने छान बोललं पाहिजे, तिने छान वागलं पाहिजे. खूप छान वाचा, खूप छान लिहा, खूप छान खा. मला खूप आवडतं. कुकिंग इज माय लव्ह अँड दॅट्स वाय देर आर 2 things like which I can. मला मी घरात कायम बोलताना ही 2 गोष्टी मी छान करू शकते. एक तर मी खूप छान शिकवू शकते असं मला वाटतं आणि दुसरं म्हणजे मी खूप छान कुकिंग करू शकते. बी पॉझिटिव्ह, जसं मी तुम्हाला सांगितलं की पॉझिटिव्ह अबाउट एव्हरीथिंग. ठीक आहे, मला माहिती आहे आत्ताचा वेळ माझी नाही आहे, पण मला माहिती आहे की उद्याची वेळ माझीच असेल. तुम्ही तुमचा स्वतःचा मी टाईम तुमच्याजवळ असला पाहिजे. म्युझिक इज अनदर लव्ह. मला असं वाटतं की इट कनेक्ट्स विथ डिवाईन. त्यामुळे तुमचं छान तुम्हाला गाणं ऐका. डोंट कॉम्प्रोमाइज ऑन everything, but at the same time be ready for compromise. So you will need to balance it and then your life is heaven. So तुम्ही इतका वेळ दिला तुमच्या बिझी शेड्यूलचा काढून आम्हाला आणि तुमचे पर्स्पेक्टिव्ह सांगितले, तुमचा एक वाईज ॲडवाइसेस दिल्या त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हे माझ्याकडनं तुम्हाला छोटंसं गिफ्ट. हॅपी वुमेन्स डे इन ॲडव्हान्स. Thank you so much and this is really very special for me because I received it from one of my student, of course, and she is a professional. I know she is working, she is achieving, she is doing great. My best wishes to my student. Thank you. Achieve everything आणि खूप छान राहा. छान राहा बस. थँक्यू सो मच. थँक्यू. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कोणाला मदत करू शकतो तर त्यांना शेअर करा. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.